विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आजच्या या चालू घडामोडीच्या सेशनमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आणि विद्यार्थी मित्रांनो, दररोजच्या दिवसामध्ये आपण चालू घडामोडीचे जे काय लेक्चर्स आहेत ते आपल्या शौर्य करिअर अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपण अपलोड करत असतो आणि त्यासाठी सर्वांनी आपले हे लेक्चर व्यवस्थित बघा. आजचा हा पहिला प्रश्न असणार आहे. काय प्रश्न आहे तो एकदा आपण व्यवस्थित क्लिअर करून घेऊयात. बघा विद्यार्थी मित्रांनो, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारी भारतीय महिला खेळाडू विचारलेला आहे. तुम्हाला कोण आहे अशा पद्धतीचा प्रश्न विचारलेला आहे. तर त्याचं करेक्ट उत्तर काय असणार आहे? दीप्ती शर्मा ही महिला ठरलेली आहे. सर्वाधिक विकेट घेणारी महिला आहे. म्हणून लक्षात राहू द्या, अशा प्रकारचे जे काही प्रश्न असतात हे प्रश्न आपल्याला परीक्षेला विचारले जातात. सर्वाधिक गोष्टी, सर्वात पहिल्या गोष्टी, सर्वात शेवटच्या गोष्टी या आपल्याला माहिती असणं महत्त्वाचं असतं. आंतरराष्ट्रीय वर्ल्ड ब्लिट्स चॅम्पियनशिप 2025 मध्ये भारताच्या अर्जुन एरिगेसीने कोणती कामगिरी केली, म्हणजे थोडक्यात त्याने कोणतं पदक जिंकलेलं आहे, पटकावलेलं आहे? तर त्याने कांस्य पदक मिळवलेलं होतं मित्रांनो, हेही लक्षात राहू द्या. त्यानंतर बघा 2025च्या फिडे वर्ल्ड रॅपिड चेस चॅम्पियनशिपमध्ये ब्रॉन्झ पदक जिंकून विश्वनाथन आनंद यांच्यानंतर दुसरे भारतीय पुरुष खेळाडू कोण ठरले आहेत हे तुम्हाला सांगायचं आहे. आणि त्याचंही करेक्ट उत्तर काय असणार आहे? तर अर्जुन एरिगेसी हा ठरलेला आहे. एक रॅपिड चॅम्पियनशिपमध्ये त्याने हा जो मान आहे हा मान पटकावलेला आहे. म्हणून हे लक्षात राहू द्या मित्रांनो. त्यानंतरचा आपण पुढचा प्रश्न बघूयात. कोणता देश आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सेस, आता ही एक संस्था आहे ज्या संस्थेमध्ये किंवा ज्या संघटनेमध्ये ज्या काय मांजरीच्या प्रजातीमध्ये येणारे जेवढे काय प्राणी आहेत त्या सर्व प्राण्यांचा समावेश या संघटनेच्या माध्यमातून केला जातो आणि त्यांचा जो अभ्यास आहे तो अभ्यास या ठिकाणी केला जातो मित्रांनो. तर या संघटनेमध्ये 19वा सदस्य देश नुकताच कोणता बनला आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. आणि त्याचं करेक्ट उत्तर काय आहे? तर रशिया आहे. लक्षात राहू द्या. आपण पुढे जाऊयात. डिसेंबर 2025 मध्ये हिमाचल प्रदेश राज्यात सुरू करण्यात आलेली ग्रीन टू गोल्ड योजना कोणत्या पिकाशी संबंधित आहे किंवा कोणत्या पिकाच्या संदर्भात ती जी योजना आहे ती योजना सुरू करण्यात आलेली होती? तर ती भांग हे जे पीक आहे या पिकाच्या संदर्भात सुरू करण्यात आलेली योजना आहे. विद्या प्रतिष्ठान संस्थेअंतर्गत शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ज्याला आपण AI असं म्हणतो, तर या संदर्भातली ही जी संघटना आहे किंवा ही संस्था जी आहे ही संस्था नुकतीच कुठे स्थापन करण्यात आलेली आहे? तर बारामतीला स्थापन करण्यात आलेली आहे. म्हणून हे देखील लक्षात राहू द्या. आणि ही जी संस्था आहे ही AIच्या संदर्भामध्ये येणाऱ्या काळामध्ये चांगल्या पद्धतीचे जे काय निर्णय आहेत हे निर्णय या संघटनेच्या माध्यमातून घेणार आहेत. अशा पद्धतीची ही महाराष्ट्रातली एकमेव संघटना आहे. आणि भारतातले पहिले स्वदेशी मॅग्नेटिक रिझोनन्स इमेजिंग स्कॅनर कुठे विकसित करून एक तैनात करण्यात आलेला आहे? तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे? तर त्याचं करेक्ट उत्तर बंगळुरू आहे. लक्षात राहू द्या. आणि त्यानंतर पुढचा एक मुद्दा आहे. कोणता किंवा कोणत्या राज्यामध्ये किंवा केंद्रशासित प्रदेशाने अटल कॅन्टन ही जी योजना आहे ही योजना सुरू केलेली आहे? तर ही जी अटल कॅन्टीन ही जी योजना आहे ही अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावावरून किंवा यांच्या जयंतीनिमित्त सुरू करण्यात आलेली आहे. आणि अटल बिहारी वाजपेयी यांची जी जयंती नुकतीच पार पडली ती कितवी जयंती होती सांगा? यावर आपण एक प्रश्न देखील तयार केला होता. तर आणि ही जी योजना आहे ही योजना नेमकी कोणत्या राज्यामध्ये झालेली आहे हा प्रश्न तुमच्यासाठी असेल, कारण यावरती आपण पाठीमागे एकदा चर्चा केलेली होती. ओके, म्हणून हा प्रश्न तुम्ही सोडवा. त्यानंतरचा बघा प्रश्न. ग्लोबल चेस लीग 2025 सीझन 3चे किंवा 3चे विजेतेपद जे आहे ते कुणी पटकावलेलं आहे ते सांगायचं आहे. 3ऱ्या क्रमांकाचा कोणता खेळाडू आहे? पहिल्या क्रमांकाचा भारतीय गँग मास्टर आर प्रजानंद हे आहेत. आणि दुसऱ्या क्रमांकाचे कोण आहेत? तर अनिश गिरी हे आहेत. तर 3ऱ्या क्रमांकाचा कोण ठरलेला आहे?
तर अल्पाईन SG पायपर्स हा ठरलेला आहे आणि याने कुणाला हरवलेला आहे तर याला हरवलेला आहे, लक्षात राहू द्या, त्रिवेणी किंग्स म्हणून जो आहे त्याला हरवलेला आहे, म्हणून हा एक प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा असेल. आणि एक शेवटचा प्रश्न बघा, मुख्य सचिवांच्या 5व्या राष्ट्रीय परिषदेचं आयोजन कोणत्या शहरामध्ये नुकतंच करण्यात आलेलं आहे आणि त्याचं करेक्ट उत्तर काय आहे, नवी दिल्ली आहे. आणि लक्षात ठेवा मित्रांनो, हे जे मुख्य सचिव आहे ज्याला आपण चीफ सेक्रेटरी म्हणतो आणि या चीफ सेक्रेटरीची जी काय परिषद आहे ही परिषद दिल्ली या ठिकाणी भरवण्यात आली आणि त्या परिषदेमध्ये कशाच्या संदर्भात विचार करण्यात आला तर विकसित भारत या संकल्पनेवरती भर देण्यात आलेला आहे, विकसित भारत. आणि विद्यार्थी मित्रांनो, या बैठकीमध्येच किंवा या परिषदेमध्येच काय करण्यात आलेलं आहे तर केंद्र आणि राज्य यांचे वरिष्ठ अधिकारी हजर होते आणि केंद्र आणि राज्य यांचे जे संबंध आहेत या संबंधावरची चर्चा या परिषदेमध्ये करण्यात आलेली आहे. आणि या परिषदेचं अध्यक्षस्थान कुणी भूषवलेलं आहे हे देखील आपल्याला परीक्षेला विचारलं जाणार आहे. तर याचं अध्यक्षस्थान हे नरेंद्र मोदी यांनी भूषवलेलं आहे, जे आपले पंतप्रधान आहेत ते. या ठिकाणी आपण थांबूयात. आजचे जे काही प्रश्न आहेत ते हे प्रश्न या ठिकाणी पूर्ण होतात. या प्रश्नांचा चांगला सराव करण्यासाठी तुम्हाला मायक्रो नोट्स बनवणं गरजेचे आहेत. ओके, या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद.